पैकी कोणते संच हे शांत व कोणते अनंत आहेत ते स्वकारण लिहा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शांत संच आणि अनंत संच हे काय आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे। पहिला प्रश्न बघूया, संच A बरोबर x असा आहे की x हा 10 पेक्षा लहान आहे। x ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजेच कॅपिटल N बरोबर। त्यानंतर बघूया संच B बरोबर y असा आहे की y हा -1 पेक्षा लहान आहे बरोबर, आणि y ही पूर्णांक संख्या आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरं बघूया, संच C बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच। चौथा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच। पाचवा, प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच। सहावा, पूर्ण संख्या संच, आणि सातवा आहे परिमेय संख्या संच। आता ह्या जे 7 प्रश्न दिले आहेत त्यातल्या आपल्याला शांत संच आणि अनंत संच कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे। तर चला एकत्रितपणे लिहूया। संच A बरोबर बघा 1, 2 आणि अप टू कितपर्यंत 9 पर्यंत, कारण हे ते बघा त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलंय तर x हा 10 पेक्षा लहान आहे आणि x ही काय आहे तर ती नैसर्गिक संख्या आहे। नैसर्गिक संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती 1 पासून सुरू होते। ठीक आहे। आणि ह्यांनी पण आपल्याला लिमिटेशन दिले, x हा काय त्यांनी दिलाय 10 पेक्षा आपल्याला कमी सांगितलं। त्याच्यामुळे आपण उत्तरमध्ये लिहायचं काय लिहायचं तर संच A बरोबर 1, 2 अप टू 9 पर्यंत, तुम्ही पूर्ण 9 संख्या लिहिल्या तरी चालतील। ठीक आहे। संच A बरोबर 1, 2 ते 9 पर्यंत हा शांत संच आहे। आता शांत संच, ठीक आहे, आता शांत संच म्हणजे काय तर त्याचा अर्थ म्हणजे इथं बघा मी कारण लिहिले, शांत संच म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व तो मोजता येते त्याला काय म्हणतो आपण तर शांत संच। आता हे जे 1 ते 9 घटक आहे ते आपण इझिली मोजू शकतो बरोबर, मग जे घटक आपण मोजू शकतो त्याला कोणते म्हणायचं तर त्याला शांत संच म्हणायचं। ठीक आहे। आता त्याचप्रमाणे बघायचं 1 आहे। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 आहे बरोबर, हा आहे तो शांत संच आहे। त्यानंतर बघा इथं 3, 4 आणि 5। ठीक आहे, कोणते कोणते आहेत बघा 3, 4 आणि 5 म्हणजे बघा 3, 4 आणि 5 म्हणजे इथं बघा तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांची संख्या। आता 9वी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ती पण 9वी येते म्हणजे आपण ते इझिली काउंट करू शकतो बरोबर, म्हणजे हा संच शांत संच आहे। त्यानंतर बघूया चौथा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच। आता गावामध्ये किती लोकसंख्या आहे ते आपण बरोबर मोजू शकतो, आपण जगाची लोकसंख्या मोजू शकतो म्हणजे याचाच अर्थ आपण सहजपणे गावातील रहिवाशांची सुद्धा संख्या मोजू शकतो। त्याच्यामुळे हा जो संच आहे तो सुद्धा कोणता आहे तर शांत संच आहे। पाचवा बघूया प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच। आता एक प्रयोगशाळेमध्ये किती उपकरण आहेत ते सुद्धा आपण मोजू शकतो, त्याच्यामुळे हा कोणता आहे तर हा